बांधवांनो, ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आज आमचा सत्कार करत असताना आम्हाला निश्चितपणाने आनंद झाला, तुम्हालाही आनंद झाला. पण ह्या मैदानामध्ये ज्या वेळेला आम्ही उतरलो होतो तर पंढरपूरची शिदोरी घेऊन आम्ही पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी उतरलो होतो. परंतु आम्हा दोघांना बी, आबा असेल मी असेल, हे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले नाहीत म्हणून पंढरपूरची 2-3 घराणी आम्हाला पाडण्याचं काम करत होते. दादा 2014ला नरेंद्र मोदी सुद्धा आले पंढरपूरला सभेला, बोले यांना निवडून द्या प्रचंड मताने परिचारकला. दादा मोदी येऊन सुद्धा परिचारक पडले. म्हणजे विचार करा की मोदी सुद्धा त्यांच्या कामाला आला नाही. आणि 3 निवडणुकीत पराभूत झालेली माणसं कालच्या निवडणुकीमध्ये मला आणि आबाला पाडण्याचं काम करत होते. आम्ही साधा विचार केला की बाबा आम्ही पंढरपूरचे सुपुत्र आहोत, आम्ही काय तुमचं घोडं मारलंय की आम्हाला पराभूत करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करताय. समाधान दादा ते कल्याण काळेचा माझा वर्गमित्र, बालमित्र, हाफचिटीवरचा दोस्त माझा, राहायला सुद्धा पंढरपूरला शेजारी. आणि दादा 5वी ते 10वी, त्यानंतर तो कॉलेजची जेवण 5वी ते 10वीला फुल पॅन्ट नसते, हाफ चिटी असते. मी कल्याणराव हाफ चिटीवर सायकलीवर फिरलेली दोस्त, अशी तशी दोस्ती नाही दादा. फोन करून हात जोडून सांगितलं, कल्याणराव मी तुमचा बालमित्र आहे, राजकारणाच्या जोडे बाजूला ठेवा आणि हुनवटी छत्र्या लावून विचारा आपल्या अंतकरणाला की वसंतदादा उभारले होते त्यावेळेला आम्ही शिवसेनेत असून सुद्धा प्रचंड मोठ्या मताने आम्ही तुमच्या प्रचाराला उतरलो होतो, तुमच्या सुखदुःखात आम्ही तुम्हाला साथ दिलेली होती. ही निवडणूक आहे, आपला मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जावं अशी तुमची इच्छा नाही का? अरे नाही म्हणले, राजू तुला नक्की मदत करणार. काय केलं? राजू खरेला प्रचंड मतानं पाडा म्हणून काळे गट मैदानात उतरला. परिचारकने तर देव पाण्यात बुडवले. माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूतगिरणी नाही, माझ्याकडे साधी पिठाची चक्कीही नाही. पण दादा एक टांगेवाल्याचा मुलगा पंढरपूरच्या 17 गावातून तब्बल 2000चं मताधिक्य हे विरोधात असताना सुद्धा या पंढरपूरच्या जनतेने, या 17 गावातल्या जनतेने मला देऊन मला विधानसभेत पाठवण्याची संधी दिली. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्यातला एक साधा कार्यकर्ता आज आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला. आणि म्हणून बांधवांनो, आमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही काय चमत्कार करतो. तर माणसं पाठीशी असल्यानंतर चमत्कार हा होतो. पैसा असला तर सर्वच काही होतं अशातला भाग नाही. पैसा हे सुखसोयीचं साधन आहे. पैसा ही संपत्ती ही माणसाला विधानसभेत लोकसभेत पोचवू शकत नाही. मग टाटाही आमदार झाला असता, खासदार झाला असता, बिर्लाही झाला असता, सगळेच उद्योगपती झाले असते. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते आहोत. रात्री 12-12, 1-1, 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही लोकांच्या प्रश्नावरती रात्र जागरून लोकांना मदत करण्याच्या भूमिकेत आम्ही राहिलो. उभं आयुष्य आम्ही सामाजिक कामामध्ये घातलं. 34 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला. 34 वर्षाची तपश्चर्या आज आमच्या पाठीशी होती. असा तसा आमच्या पाठीमागे अनुभव नव्हता. आणि म्हणून एकदा अतुल भैया तुमचं मनापासून अभिनंदन करतो की पंढरपूरचे 2 सुपुत्र आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार म्हणून समाधानदादा अवतडे आमच्या तिघाचा सत्कार केल्याबद्दल अतुल भैया तुम्हाला, तुमच्या परिवाराला, या सुस्तेकरांना मनापासून मी धन्यवाद देतो. काही चुकले असेल मी क्षमा मागतो. आणि येणाऱ्या पुढच्या आमच्या राजकीय जीवनासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत असं समजून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.